तर कार्यकर्त्यांना इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही, कार्यकर्त्याला बळ देणं ही नेत्याची जबाबदारी आहे। कार्यकर्ता असेल तरच नेता असतो। विक्रांत वायचळ यांनी राजीनाम्यावर मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्या संदर्भात मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर नेत्यांनी म्हटलंय की ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे। ताई, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे? कशा पद्धतीने त्या कार्यकर्त्याला तात्काळ पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही आपली भूमिका देखील घेतली? मला असं वाटतं की आता इलेक्शनचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपण इलेक्शन लढवली पाहिजे। त्या उद्देशाने आमचे जे शाखा प्रमुख आहेत विक्रांत वायचळ, त्यांनी आपली इच्छा प्रकट केली होती आणि मला असं वाटतं मीडियाला बाईट दिली होती की स्थानिकांना प्राधान्य द्या म्हणून। कारण आमच्या प्रभागामध्ये जे 2 नगरसेवक आहेत ते बाहेरचे आहेत, एक कुलशीचे आहेत, एक बाळकुंचे आहेत आणि ती नाराजी कुठेतरी त्यांनी बोलून दाखवली होती। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपणही संधीचं सोनं करू शकतो आणि आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे। पण शाखा प्रमुख म्हणून त्यांची भूमिका होती की स्थानिकांना इथे प्राधान्य द्या, स्थानिक दगड जरी दिला तरी आम्ही निवडून आणू, ही त्यांची प्रतिक्रिया होती। पण त्याचं कुठेतरी मला असं वाटतं त्या वाक्याचा विपर्यास करून त्यांचा तडकाफडकी राजीनामा देण्यात आला। मला असं वाटतं की हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत घडलं पाहिजे की ज्याच्यावर अन्याय होतो तर त्या जो चेअरपर्सन असतो तो पालक असतो त्या लोकांचा, तर त्यांनी जर त्याच्यावर अन्याय होतो तर त्यांनी आवाज उठवला पाहिजे, त्याला कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे। त्यांना कधी कळेल की बाबा नेता आपल्या मागे आहे म्हणून। आज ही मी भूमिका घेतली तेव्हा लोकांना कळेल की बाबा कार्यकर्त्याच्या मागे नेते पण उभे राहतात। हा जो विसर पडला होता लोकांना तो काल सगळ्यांना प्रामुख्याने जाणवला असेल आणि ह्याच्या पुढे मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे नेता उभा राहील। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। तर कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देण्यात आली असं गोरेंनी म्हटलं। शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली। अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतात असं गोरेंनी सांगितलंय, तर पक्षाच्या आदेशानुसारच काम करणार असल्याचं गोरेंनी म्हटलेलं आहे। अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील। मग तो निर्णय स्वतंत्र लढणं किंवा युतीत लढण्याच्या बद्दलचा असेल, त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याची सुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे। पण नवीन नवीन लोक इच्छुक राहत आहेत, त्यामुळे तशी अपडेट करून यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल। हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून। त्यांचे 2 म्हणणी होती, त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल। दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाहीये। माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचते। तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसा आदेश येईल की स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण कशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात। त्याच्यामुळे हे काही एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये। अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।